नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहे आजच्या दिवसाला आपल्याला निफ्टीमध्ये कशा प्रकारचं टार्गेट मिळू शकते आणि या हप्त्याचे कशा प्रकारे टार्गेट आपल्याला अचीव होताना दिसून येईल थोडंसं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला बघूया मित्रांनो. हा बघू शकता, हा निफ्टीचा चार्ट आहे आणि सकाळचे 9:36 झाले आहे. सध्याच्या कंडिशनला मार्केटमध्ये बघू शकता तुम्हाला चांगल्या प्रकारची एक रिकव्हरी खालच्या लेवलपासून पाहायला मिळत आहे. जी 25,100ची लेवल जी आहे त्या लेवलपासून चांगल्या प्रकारचा सपोर्ट घेऊन मार्केट अपसाईडला जाताना तुम्हाला दिसून येत आहे. आता यामागचं कारण काय होतं की या या 25,100च्या लेवलवरती बघू शकता तुम्ही मागच्या 2 ते 3 वेळा या ठिकाणपासूनच सपोर्ट घेतलेला आहे. कालच्या डेटमध्ये बघू शकता गॅप ओपनिंग नंतर या लेवलच्या वरती जसंही मार्केट सस्टेन झालं 25,200 पर्यंत एक रॅली दिली. पुन्हा या ठिकाणी थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा या ठिकाणचा सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट 25,200 याच लेवलपर्यंत गेलं. त्यानंतर सुद्धा पुन्हा प्रॉफिट बुकिंग. ही जे काही सेलिंग प्रेशर तुम्हाला पाहायला मिळत आहे हे फ्रेश सेलिंग नाही आहे. या ठिकाणची फक्त प्रॉफिट बुकिंग झाली आहे. प्रॉफिट बुकिंगच्या कंडिशनमध्ये असं थोड्या प्रमाणात तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळते. जर ॲक्च्युअलमधलं फ्रेश सेलिंग जर असतं तर या ठिकाणी ही लेवल ब्रेक झाली असती. या ठिकाणी सुद्धा ही लेवल ब्रेक झाली असती. परंतु या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये सेलिंग नसल्यामुळे काय होत आहे की 25,000 लेवलच्या वरती नेहमी मार्केट सपोर्ट घेऊन वरती येण्याचा प्रयत्न करत आहे. आता या ठिकाणी सुद्धा काय झालेलं आहे, फ्रेश खरेदी या ठिकाणी आलेली आहे, फ्रेश बाईंग या ठिकाणी आलेली आहे. यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे कॅन्डल्स तुम्हाला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सुद्धा बघू शकता तुम्ही ही जी कॅन्डल तयार होत आहे सध्या या ठिकाणी फ्रेश बाईंगच्या पोझिशन तयार होत आहे. आणि या कंडिशनमध्ये जर बघितलं तर कॉल ऑप्शनचे जे प्रीमियम पूर्णपणे एका प्राईजवर सस्टेंड आहेत. म्हणजे काय फ्रेश त्याच्यामध्ये बाईंग होत असल्यामुळे काय प्रीमियम कमी होत नाही आहेत. त्यामुळे काय आता ही लेवल जर या साईडला जर अपसाईडला जर ब्रेक झाली तर तुम्हाला 25,300 पर्यंत टार्गेट सहज या ठिकाणपर्यंत मिळू शकते. हे झालं चार्टवरनं. थोडंसं आता ऑप्शन चेनवरून आपण समजून घ्या हा डाटा कशा प्रकारे चेंजेस होत आहे तो. आता या ठिकाणी बघू शकता ही आहे निफ्टीची ऑप्शन चेन. आता या निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये बघू शकता हा डाटा सध्या करंट मार्केटमध्ये किती चालू आहे आपली या ऑप्शन चेन डाटानुसार 25,177 म्हणजे 25,200 जवळपास आसपास आपण पकडू शकतो. जे आपल्या 25,100च्या लेवलच्या वरती नेहमी सपोर्ट घेऊन मार्केट वर येण्याचा प्रयत्न करतात. या लेवलवरती बघू शकता पुट रायडिंग कशा प्रकारे तयार झालेली आहे. या ठिकाणी 1,10,00,000च्या पोझिशन तयार झाली आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीच्या पोझिशन बनवल्याने आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी 77 लाखाचा नवीन OI ॲडिशन झालेला आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीच्या पोझिशन बनवलेलं आहे. आणि सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तुम्ही तर या कॉल ऑप्शनचे प्रीमियम बघा तुम्ही कंटिन्यूस एका जागेवर सस्टेन होताना तुम्हाला दिसून येत आहे. ही प्रीमियम मार्केटमध्ये एवढी तेजी असताना सुद्धा हे याचा प्रीमियम एकदम कमी होत नाही आहे. म्हणजे आपली जी काही प्राईस आहे तो मेंटेन करत असल्यामुळे काय होऊ राहिलं या ठिकाणी फ्रेश कॉल बाईंगमध्ये एक पोझिशन तयार होतं आणि पुट ऑप्शन शॉर्ट सेलिंगमध्ये. आपल्याला या डाटासोबत हा जो ऑप्शन चेनमधला पुट साईडचा जो डाटा आहे या डाटासोबत नेहमी आपल्याला या प्राईजमध्ये कशा प्रकारे बदल होत आहे, या प्राईजमध्ये जे प्रीमियम आहे सस्टेन राहत आहे, याच्यामधल्या प्रीमियममध्ये मोठ्या प्रमाणात प्राईज ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते. हे आपल्याला नेहमी पाहणे खूप महत्त्वाचं राहते, कारण यावरून सुद्धा आपल्याला एक इंडिकेट येते की एक हिंट येते की आपल्याला या प्राईजमध्ये काहीतरी बाईंग होण्याचे प्रयत्न चालू आहेत. ही प्राईज सस्टेन राहणं म्हणजे काय की याच्यामध्ये फ्रेश खरेदी जशी किंमत कमी होईल या ठिकाणी नवीन खरेदीदारी या ठिकाणी येताना तुम्हाला दिसून येत आहे. म्हणून ह्या प्राईज काय होत आहे एका जागेवर सस्टेन राहण्याचा प्रयत्न करत आहे. हे झालं यानुसार. त्यानंतर बघू शकता 25,200च्या या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजवर आता सध्या आपल्याला मेक अँड ब्रेक कोणची लेवल आहे 25,200. या 25,200च्या स्ट्राईक प्राईजला पोट रायटिंग बघू शकता कशा प्रकारे. टोटल ओपन इंटरेस्ट 89 लाखाचा आहे आणि त्यामध्ये 58 लाखाचा नवीन OI ॲडिशन झालेला आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीचे पोझिशन तयार केलेले आहे. त्याचप्रमाणे 25,200 या 25,200च्या स्ट्राईक प्राईजला किती आहे ओपन इंटरेस्ट 1,21,00,000 आणि त्यामध्ये 67 लाखाचा नवीन OI ॲडिशन झालेला आहे. तर सध्याच्या कंडिशनला आपल्याला मेक अँड ब्रेक हा रेजिस्टन्स सध्या आहे, कारण कालच्या दिवसापासून मार्केट काय होतं आहे 25,200पासूनच पुन्हा रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हा एक 25,200 एक आपल्यासाठी रेजिस्टन्स झोन तयार झालेला आहे. परंतु या ठिकाणी ह्या प्राईस चांगल्या प्रकारे सस्टेन होत असल्यामुळे ही लेवल ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ज्या प्रकारे चार्टमध्ये आणि याच्यामध्ये प्राईज ॲक्शनमध्ये जे आपल्याला बदल पाहायला मिळत आहे हे बघू शकता तुम्ही. या प्राईस कंटिन्यू सस्टेन म्हणजे चांगल्या प्रकारचे याच्यामध्ये ग्रोथ पाहायला मिळत आहे.
आणि हा इकडचा ओपोनंट असतो या सपोर्टसाठी आहेच. म्हणजे ही लेवल ब्रेक करण्याच्या तयारीमध्ये आजच्या दिवसाला मार्केट मला दिसून येत आहे 25,200ची लेवल साईडला. कारण कंटेंट बघू शकता हे हायर हायला प्राईस सस्टेन राहण्याचा प्रयत्न करत आहे रेजिस्टन्सच्या जवळपास. अशा कंडिशनला काय होते, जेव्हा प्राईस सस्टेन राहण्याचा प्रयत्न करते तेव्हा हा जो रेजिस्टन्स आहे हा तोडण्याचा प्रयत्न नेहमी होतो. आणि अशा कंडिशनला या 25,200पर्यंत जेवढ्या काही कॉल रायटिंगच्या पोझिशन आहेत याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळते. या शॉर्ट कव्हरिंगच्या कंडिशनमध्ये हा OI चेनचा कॉलम पूर्णपणे निगेटिव्हमध्ये तुम्हाला दिसायला सुरुवात होऊन जाईल. ह्या पोझिशन ह्या इथे जसे ज्या प्रकारे सध्या तुम्हाला निगेटिव्हमध्ये पोझिशन दिसत आहेत त्याच प्रकारे या ठिकाणच्या सुद्धा तुम्हाला काही वेळाच्या नंतर जेव्हा मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम चांगल्या प्रकारचं होऊन जाईल तेव्हा तुम्हाला या ठिकाणच्या सुद्धा पोझिशन निगेटिव्हमध्ये गेलेलं दिसेल. हे सध्या या डाटावरनं सध्याची स्थिती. कारण मार्केट कंटिन्युअस 25,190 ते 80 या लेवलला परफेक्टली होल्ड करत आहे. आणि जे आपले प्रीमियम्स होते जे मी तुम्हाला सांगितले हे बघा का चांगल्या प्रकारे होल्ड राहण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे एकदम हायर हायला हे जे प्रीमियम जर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हा या प्रीमियमचा जर हाय बघितला आजचा तर या ठिकाणी बघू शकता DI किती आहे 75चा आहे. आणि सध्या करंट मार्केट प्राइस किती चालू आहे 72-73 रुपये चालू आहे त्याची. म्हणजे ऑलमोस्ट तो हायच्या प्राईसला सस्टेन करण्याचा प्रयत्न तो करत आहे. अशा कंडिशनमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं अपसाईडलाच मोमेंटम मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. आपल्याला चालू याच्यामध्ये ह्या गोष्टी बघणे सुद्धा खूप महत्त्वाचं असते. कारण त्यावरूनच आपल्याला काय होते या ठिकाण इंडिकेट येऊन जाते. हेच आपल्याला सध्या जे संकेत देते की मार्केटमध्ये तेजी होण्याचं कारण काय की या ठिकाणचे प्राईस कॉल ऑप्शन बाईंगमध्ये म्हणजे शॉर्ट कव्हरिंगमध्ये तयार कन्वर्ट होत आहे आणि या ठिकाणची पुट ऑप्शन शॉर्ट सेल पुन्हा नवीन पोझिशन तयार होत आहे. तर या प्रकारे मार्केटमध्ये अपसाईड मिळण्याचे चान्सेस जास्त आहे. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी सध्या बघायचं एकच आहे की हा जो डाटा आहे हा कशा प्रकारे बदल होतो, याच्यामध्ये कशा प्रकारचा चेंजेस होतो आणि त्याचबरोबर इकडच्या पोझिशन ह्या साईडच्या पुट साईडच्या कशा प्रकारे वाढतात याच्यावर सुद्धा सर्व डिपेंड आहे. ठीक आहे. तर पुन्हा या चार्टवर बघूया आपण. आता यामध्ये मेकॅन ब्रेक लेवल कुठली आपली 25,200 वरती जोपर्यंत मार्केट सस्टेन होणार नाही तोपर्यंत जास्त प्रमाणात तेजी पाहायला मिळणार नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह गोष्ट एकच पाहायला मिळतं की या ठिकाणचे प्रीमियम चांगल्या प्रकारचे प्राईस होल्ड करण्याचा प्रयत्न करतायत. या कंडिशनमध्ये ह्या इकडचा जो डाटा आहे हा शॉर्ट कव्हरिंगमध्ये कन्वर्ट होण्याचे चान्सेस जास्त आहे. अशा कंडिशनला आजचं आपलं टार्गेट आहे 25,200ची लेवल जर ब्रेक झाली तर 25,300 ते 350 या लेवलपर्यंत टार्गेट तुम्हाला आज दिसू शकते जर मार्केट 25,200च्या वरती जर चांगल्या प्रकारे सस्टेन राहिलं तर. आता थोडंसं चार्टवर बघूया पुन्हा ह्या लेवल. तर या ठिकाणी बघू शकता हा आहे निफ्टीचा चार्ट. आता या निफ्टीच्या चार्टमध्ये जो आपण ऑप्शन चेन डाटानुसार पाहिलं हा आपला एक सपोर्ट होता 25,100. हा एक आपला सपोर्ट आहे या ठिकाणी. या ठिकाणपासूनच मार्केट कंटिन्युअस सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचप्रकारे 25,200 हा रेजिस्टन्स आहे. परंतु मार्केट हायर हायला होल्ड करत असल्यामुळे हा रेजिस्टन्स ब्रेक करण्याचे चान्सेस मला या ठिकाणी ऑप्शन चेनच्या डाटावरून दिसून येते. तर हा एक आपला थोडासा एक मदतने अडथळा म्हणून थोडासा एक रेजिस्टन्स यानंतर हा रेजिस्टन्स ब्रेक केल्याच्या नंतर 25,250चा रेजिस्टन्स आपल्याला राहील आणि हा ब्रेक केल्याच्या नंतर 25,300 या लेवलपर्यंत टार्गेट तुम्हाला आजच्या दिवसाला पाहायला मिळेल. फक्त मार्केटने याच्यावरती ही कॅन्डल क्लोजिंग देणे महत्त्वाचं आहे. अदरवाईज तुम्ही या प्रकारे या 25,100पर्यंत पुन्हा थोडंसं प्रॉफिट बुकिंग सेलिंग प्रेशरच्या कारणामुळे या ठिकाणी बनवू शकता. पुन्हा मार्केट याच रेंजमध्ये म्हणजे कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे मार्केट तुम्हाला कॉन्सोलेशन करताना दिसलं त्याच प्रकारे आजसुद्धा दिसू शकते जर 25,200च्या वरती जर सस्टेन झालं नाहीत तर. चला बघूया आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारचा आपल्याला टार्गेट पाहायला मिळते आणि ऑप्शन चेनचा डाटा आजच्या मार्केट क्लोजिंगपर्यंत कशा प्रकारे बदल होतो हे सुद्धा आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो एक वेळा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यामधील काही शंका जर असेल तुम्हाला ऑप्शन चेनबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.